छोटीशी गुफासारखी आहे, त्या साईडला लगेच ते इथं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मित्रांनो, आज पुन्हा आलोय तुमच्यासाठी एक भन्नाट असा ॲडव्हेंचर ब्लॉग घेऊन. तर मित्रांनो, आजचा जो आपला टार्गेट आहे तो आहे अडसूळगड. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल का, पालघर तालुक्यामध्ये असलेला अडसूळगड वाडा खोडकण या गावाजवळ आहे. आणि तुम्ही असेरीगड तर तुम्ही ओळखतच असाल, तर त्या असेरीगडाच्या साईडलाच आपल्याला अडसूळगड पाहायला भेटतो. तुम्हाला दाखवतो अडसूळगड नेमका कुठला आहे तो. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल, हा आहे अडसूळगड. एक शिवलिंगाप्रमाणे दिसणारा हा सरळ. मित्रांनो, ह्या अडसूळगडाची उंची जी आहे ना, ती समुद्र सपाटीपासून 1000 ते 1200 फूट उंची सुमारे असा अंदाज लावला जातो, उंच आहे. तर हा जो अडसूळगड सुडका आहे ना, ह्याच्यावरती आज आपण जाणार आहोत आणि याचा इतिहास बघणार आहोत. नेमका काय आहे याच्यावरती बघण्यासारखे, आणि तुम्हाला पण दाखवतो याचा नेमका इतिहास कसा आहे तो. सो चला, जास्त टाईम न घालवता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सो चला. तर मित्रांनो, तुम्हाला अडसूळगडावरती येण्यासाठी सगळ्यात आधी जर का तुम्ही ट्रेनने येत असाल ना, तर तुम्हाला बोईसर येथे येऊन स्टेशनवरती उतरावं लागेल आणि तिथून तुम्हाला एक रिक्षा भेटेल. त्या रिक्षाने बसून सरळ चिलारला या आणि चिलारनंतर दुसरी एक गाडी पकडून तुम्ही तिथून सरळ वाडा खडकोण येथं रस्त्यावरती येऊन उतरा. तिथे एक रस्ता आहे तो आसरेवरती जातो, वाडा खडकोणे येथं, आणि तिथं हा रस्ता जातो आसरेवरती. आणि त्याच्या साईडला, ह्या साईडनं जर का तुम्ही आले तर इथं हा बघा एक रस्ता आहे, इथं हा सरळ जातो अडसूळगडावरती. तर चला, हाच आहे अडसूळगडावरती जाण्यासाठी रस्ता. पालघर जिल्ह्यातील वाडा खडकवणे या गावाजवळ असलेला हा अडसूळगड किल्ला कमी परिचयाचा पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या गडाचा जर का इतिहास पाहायला गेला तर आपल्याला खूप कमी प्रमाणात या गडाचा इतिहास पाहायला मिळतो. तर मित्रांनो, अडसूळगडावरती चढण्या अगोदर आपल्याला भरपूर अशी घनदाट झाडी लागते. या झाडीला पार करून आपल्याला वरती जायचं आहे. आणि वरती काय खूप कमी जागा आहे अडसूळगडावरती, त्याच्यामुळे काय वरती काय बनवले नाही मिळत. आणि चढताना थोडंसं काही जागा आपल्याला कातळात कोरलेले पायऱ्या पाहायला भेटतात. आणि वरती चढल्यावरती अडसूळगडावरती एक पाण्याचे कुंड पण बनवलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवून. अडसूळगड हा एक स्वतंत्र किल्ला नसून तो शेजारील बलाढ्य असेरीगडाचा एक उपद्रव किंवा वॉच टॉवर म्हणून ओळखला जात असे. असेरीगड हा या भागातील मुख्य किल्ला होता. तर अडसूळगडावरून गुजरात, मुंबई महामार्ग आणि वाडा परिसरावर लक्ष ठेवले जात असे. तर मित्रांनो, अडसूळगडाचा जर का इतिहास पाहायला गेला ना, तर त्याचा इतिहास भरपूर कमी आहे. कारण की हा जास्त प्रमाणात ते लोकांच्या नजरेत म्हणजे आलेला नाही मिळेल याचा इतिहास अजूनपर्यंत. परंतु ह्याचा काय थोडाफार इतिहास आहे तो तुम्हाला मी सांगण्याचा नेमका प्रयत्न करेन. आणि अडसूळगडावरून आपल्याला पूर्ण एरिया दिसते. तिथून अडसूळगडावरून आपल्याला कोहोज किल्ला पण दिसतो आणि इकडं असेरीगड किल्ला पण दिसतो. आणि सोबतच काय आजूबाजूचा प्रदेश पण दिसतो आपल्याला वरतून. तर मित्रांनो, थोड्याच वेळानं आपण काय वरती पोहोचणार आहोत अडसूळगडावरती. तर आता हा थोडासा भाग राहिलेला आहे. इथून नंतर थोडंसं वरती गेलं का नंतर मग वरचाच भाग लागणार आहे चढण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा कशी एकदम सन्नाटा पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे समोरून हा आहे अडसूळगड. आणि आता आपण अडसूळगडाच्या पायथ्याशी तर पोहोचलेलो आहोत. आणि फक्त काय आपल्याला ह्या साईडनं आता जायचं आहे, अशी या साईडनं वाट आहे आणि तिथं वरती जायचं चढायला. तर हा आहे अडसूळगड आणि थोडासाच पोर्शन राहिलेला बाकी वरती चढण्यासाठी. 16व्या शतकात 1556च्या सुमारास जेव्हा असेरीगड पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला, तेव्हा या परिसरातील संरक्षणासाठी अडसूळ टेकडीचा वापर सुरू झाला. अरे बापरे, मी चढलो ना, माझी पॅन्ट फाटली. चढता चढता पॅन्ट फाटली. अरे, तर मित्रांनो, आम्ही दुसऱ्याच रस्त्याला चाललोय आणि रस्ता राहिलेला आहे त्या साईडशी. कारण की आम्ही ह्या साईडनं आलो, ह्या साईडनं असं इकडनं चढत आलो ना, इथं चढलो आणि रस्ता त्या साईडला आहे. पण काय नाही, इकडनं पण एक रस्ता जात आहे तिथं परत. तर आता ह्या साईडनं चाललोय आणि थकवा तर जाम लागलेला आहे. मित्रांनो, ताण खूप लागले, तर पाणी जरा द्या आम्हाला. आणि पाणी घेऊन आलोच नाही आम्ही, पाणी आणायला विसरलो. तर जर का तुम्ही असे कुठल्या डोंगरावरती जात असाल, सह्याद्रीमध्ये फिरायला जात असाल, तर सोबत पाण्याची एक बॉटली नक्कीच ठेवा. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता हा आहे असेरीगड किल्ला. आणि आता आपण चाललो आहे तो अडसूळगडावरती. आणि इथून काही सगळा व्ह्यू पण दिसतो एकदम जबरदस्त. पाहू शकता एक नंबर पूर्ण सह्याद्री दिसते हिरवीगार. तर पाहू शकता हे गवत काय अजूनपर्यंत काय भरपूर आहे, म्हणजे आता मेलेलं आहे पण ते जाम खाजवत आहे त्याला.
खाज लागत आहे या गवताची, जी की ही फुलं आहेत ना, ही बघा, ह्या गवताला ही जी फुलं आहेत ही खाजवतात अंगाला लागल्यावरती. अडसूल गडावर चढण्यासाठी आपल्याला किमान 1 ते 1.5 तासाचा रस्ता वरती पोहोचण्यासाठी लागतो. तर मित्रांनो, अडसूलगडावरती चढताना ना आपल्याला रस्त्यामध्ये काय जागा असं कातळामध्ये कोरलेल्या ना पायऱ्या पाहायला भेटतात, ज्या की तुम्हाला मी आता समोर दाखवतो. इकडनं या, हा बघा इथं एक आहे या साईडला, ही पहा इथं, ही दिसत आहे तुम्हाला पायरी, ही बघ कातळात कोरलेली, ही एक इथं आहे पायरी. आणि इथं असं चढले ना काही वरतं आपल्याला जागा जागी इथं कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटतात, ज्यावरून तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, हे बघा इथं, ही इथं एक कातळात कोरलेली पायरी आहे, आणि इथे एक आहे अशा वरती आहे जागेवरती, आणि अशा जागेवरती कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि जर का वरती चढलो ना आपण, तर वरती चढल्यावरती आपल्याला एक कुंड पाहायला भेटतात, जे की कातळात कोरलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, इथे आहे तर कातळात कोरलेल्या पायऱ्या, आणि याच्या साईडला जस्ट आपल्याला ही बघा इथे एक गुफासारखी दिसते, जी की जास्त ओंड नाही मिळत, म्हणजे खोल नाही मिळत, छोटीशी एक गुफासारखी पाहायला भेटते. आणि हा साईडनं आता रस्ता जातोय, इकडनं आपल्याला सरळ वरती जायचे. तर मित्रांनो, रस्ता पाहू शकता, रस्ता एकदम कडेच्या गोटालाच आहे, आणि हा रस्ता आहे असा वरती चढायला लागत आहे. हा बघा, इथनं जायला लागेल, आणि इथनं असा रस्ता आहेत ना, काय चढायला पण फाटत एकदम, म्हणजे डेंजर पॅच आहेत जागेवरती. 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी हा परिसर जिंकला. पुढे 1738 मध्ये चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेदरम्यान असेरीगड जिंकल्यानंतर अडसूलगडही मराठा साम्राज्यात अधिकृतपणे सामील झाला. जर का या गडावर येण्याचे म्हटले तर हा ट्रेक मध्यम ते कठीण श्रेणीचा असा मानला जातो. गडाच्या शेवटच्या टप्प्यात चढण्यासाठी गिर्यारोहणांचे तंत्र आणि उपकरणांची गरज भासू शकते, कारण येथील वाट अरुंद आणि घसरडी आहे. इथं पाहू शकता एक छोटीशी गुफासारखी आहे, त्या साईडला लगेच निघते. इथं हा पहा, तिकडनं मी जातो बरं. आता तिकडनं त्या साईडनं काहीतरी असेल बघण्यासारखा. कॅमेरा द्या. मित्रांनो, बघू शकता मी आता कुठल्या गुफेमध्ये घुसलोय. मित्रांनो, मी आता गुफेमध्ये घुसलेलो आहे, म्हणजे गुफासारखी दिसते, परंतु गुफा नाही मिळत, म्हणजे एक गेट सारखी समजू शकता तुम्ही, एक दरवाजा म्हणून. असंच सांगा तू. तर पाहू शकता या साईडनं आलेलो आहे, बहुत डेंजर. ओ माय गॉड. मित्रांनो, रस्ता पाहू शकता ना, किती छोटासा रस्ता आहे, आणि इथनं या रस्त्यात ना आपल्याला वरती यायचं आहे. सांभाळून रिस्की का माय रिस्की. खालती पहा ना, दरी पहा, दरी एकदम. इतका छोटासा रस्ता, त्या रस्त्यावरून आपल्याला यायला लागतं. जाम खतरनाक काम आहे. आयला आता पडलं असते समजा. इतना सुकून. तर मित्रांनो, फायनली ना आपण पोहोचलेलो आहोत वरच्या एका पॉईंटवरती, जो की आपला एक थोडासा मेन पॉईंट राहिलेला आहे. बाकी तो पॉईंट आपण चढलो ना काही सरळ वरती अडसूलगडावरती जाऊन, आणि तुम्हाला दाखवतो. हा बघा, माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला, हा आहे अडसूलगड. आणि आता आपल्याला फक्त एक मेन पॉईंट राहिलेला आहे, की थेट वरती जाणार ते अडसूलगडावरती. तर आता चला तिकडे वरती चढूया. आणि जर का या गडाची रचना बघायला गेले तर अडसूलगड या गडाचा आकार एखाद्या सुळक्यासारखा आहे. वरच्या भागात खूप कमी जागा असल्याने येथे मोठ्या वास्तू बांधणे शक्य नव्हते. तुम्ही खालतून पाहू शकता ना कसा दिसतो, एकदम बहुत डेंजर खतरनाक, एकदम रॉक फेस सारखा पूर्ण दगड पाय, हा पूर्ण दगड. तर मित्रांनो, जसं आपण खालतून वरती चढलो ना, वरती चढतानाच आपल्याला इथं काय, ही बघा, इथं या दगडामध्ये एक उखल सारखं दिसतं. हा बघा,
हा पहा इथं दिसतो का, हा छोटासा एक उखलसारखा बनवलेला आहे. हा कशासाठी बनवला असेल काय माहिती नाही, परंतु हा बघा इथं. आणि इथं ना आपल्याला काय आता जायचं आहे सरळ तिकडनं, त्या साईडला रस्ता आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे तो किती खतरनाक आहे. हा जो आपला खडक आहे ना, हा खडक दिसतो, ह्या खडकाला सरळ वरती चढायचं आहे. आणि याला आता चढायला लागेल तर तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघत राहा. कारण की आता इथला हा टप्पा जर का आपण पार केल्यानंतर वरती सरळ आपलं अडसुलगडावरती आपण पोहोचणार आहोत. आणि तिथून तुम्हाला जो नजारा दिसतो ना तो भाई एक नंबर सगळ्यात खतरनाक व्ह्यू दिसतो. तर आता इथनं मी चढतो, बघा तुम्ही कसा चढतो तो. चला इथं हा बघा, हा जो इथं दिसतो ना, हा लाकूड कुणीतरी लावून ठेवलेला आहे. कारण की इथं चढायला खूप जास्त रिस्की आहे, त्याच्यामुळे इथं कुणीतरी लाकड लावून ठेवलं आहे. तर आता मी या लाकडाला चढणार आहे वरती, कारण की आपण आता इकडनं चढणार होतो या साईडनं. इथं बा ह्याला गेल्या वर्षी आपण इथं चढलो होतो, परंतु आता हा लाकड लावलाय तर या लाकडाला चढतो. परंतु सो मित्रांनो फायनली आपण गडसुलगडावरती पोहोचलेलो आहोत. आणि आता जो वरतून व्ह्यू दिसतो ना भाई एक नंबर सगळ्यात खतरनाक. जर का बघितला तर इथं आपल्याला असेरगीर किल्ला पण दिसतो. आणि ह्या साईडनं जर का त्या साईडला बघितलं ना तिकडनं तुम्हाला इथनं नाही दिसणार, हाताची वरती गेल्यावरती आपल्याला दिसेल तिकडनं कोस किल्ला पण दिसतो आपल्याला ना, इथनं पूर्ण परदेश दिसतो. तर मित्रांनो मी आता इकडनं जात होतो पुढे तिकडं त्या साईडला. तर मला काय इथं काय जे आपल्या निसर्गाला सजवण्याचे काम करतात त्या लोकांचे काय कारनामे इथं तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं हा एखाद्याने इथं वेफर खाऊन टाकलेला हा बघा. तर हे बरं नाही वाटत मित्रांनो, कारण की आपण एवढी स्वच्छ आणि सुंदर जागा असलेल्या ठिकाणी असं कचरा करता ते बरं वाटत नाही. तर तुम्ही जर काय खालतून वरती कचरा घेऊन येत असाल तर वरतून खालती पण उतरवा. आणि इथं बघा इतकाच नाही कचरा, तर अजून तुम्हाला पुढे पण दाखवतो. हा बघा इथं हा दिसतो का, हा बॉटल दिसतो, हा बॉटल आहे. आणि इथं पण एक हा बघा बिस्किटचा पुडा आणि हे बॉटल. तर हे काय बरं वाटतं, हे बरं नाही वाटत. चुकीची गोष्ट आहे. हा ही एकदम चुकीची गोष्ट आहे. कारण की आपण खालतून वरतं कचरा घेऊन जाऊ शकतो, तर वरतून खालती का नाही घेऊन जाऊ शकत. तर हे बिलकुल चुकीची गोष्ट आहे. तर मित्रांनो हा जो अडसुलगड आहे ना, हा अडसुलगडाचा म्हणजे तुम्ही बघायला गेले ना तर एरिया खूप छोटी आहे, म्हणजे जास्त काय एरिया नाही. ह्या साईडनं पण तुम्ही दरी पाहू शकता आणि ह्या साईडनं पण दरी आहे, म्हणजे एरिया खूप छोटी आहे. त्याच्यामुळं काही अडसुलगडावरती काय पण बनवलेलं नाही मिळत. आणि त्या साईडनं तुम्हाला एक छोटंसं म्हणजे एक कुंड पाहायला आपल्याला भेटत, त्या साईडनं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. त्या साईडनं होतं ना अडसुलगडावरून जर का बघायचं म्हटलं तर गडाच्या माथ्यावरून असिरीगड, पोहचगड, काळदुर्ग आणि वैतरणा नदीचा परिसर अत्यंत स्पष्ट दिसतो. तर चला मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो अडसुलगडावरती असलेलं पाण्याचं कुंड, जे की नेमकं कसल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटतं ते. आणि तुम्ही पण पहा नक्की एकदा. आणि जर का ह्या कुंडाची जर का चांगली साफसफाई झाली ना तर नक्की चांगलं आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि रस्ता पाहू शकता एकदम पूर्ण खालतं दरी आहे. ह्या साईडला हे बघा ही दरी आहे, पाय जर का घसरला ना तर सरळ खालती जाऊ शकतो. तर मित्रांनो हे बघा कुंड, पाण्याचं कुंड दिसतं का तुम्हाला माझ्या मागे. काळा काळा दिसत असेल मी, कारण की ह्या साईडनं किरण येत आहे, म्हणजे सूर्य आहे. तर हे पहा हे आहे पाण्याचं कुंड. आणि आता सध्या याच्यामध्ये काय माती भरलेली आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला समजत नाही पूर्ण. पण हा कठारा बनवलेला आहे ना, हा बघा खोदलेला आहे ना, हे ह्याच्यामुळे समजतं का इथं एक पाण्याचे कुंड आहे असं. ह्या कुंडाची जर का चांगली साफसफाई झाली तर आपल्याला हे कुंड चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटेल. हा बघा हा कठारा बनवलेला ना, याच्यामध्ये समजतं की इथं पाण्याचे कुंड आहे म्हणून. हे पहा इतकं मोठं कुंड आहे. तर मित्रांनो जास्त बघण्यासारखं काय नाही, फक्त या अडसुलगडावरती एक पाण्याची कुंड आहे आणि खालती तिकडे आपल्याला कातळात कोरलेल्या थोड्याशा काही जागे पायऱ्या आहेत. आणि जर का याची गडसंवर्धन चांगली झाली ना तर नक्की याच्यावरती पण काय ना काय नाही बघण्यासारखं आपल्याला भेटेल. तर बस हेच होतं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला पुढच्या व्हिडिओ जर का मी टाकेन तर सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचेल. भेटूया एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये आणि भन्नाट असा व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.